माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 12वीचा निकाल 79.95% लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 84.6% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 76.62% मुले उत्तीर्ण झाले आहेत. यंदा 12वीच्या परीक्षेला बसलेल्या 10,98,709 विद्यार्थ्यांपैकी 8,70,430 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 6 जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना तपशीलवार गुणांचे अभिलेख आणि विद्यार्थ्यांचे गुणपत्रक देण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी 3 पासून विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असेल तर मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर 17 जून पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येतील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुण पडताळणी करता येणार नाही, असे मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले. परीक्षेत सर्व विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेसाठी ऑक्टोबर 2013 आणि मार्च 2014 अशा 2 संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असेही जाधव यांनी सांगितले. निकालाची वैशिष्ट्ये सांगत असताना मला अतिशय आनंद होतोय. गेल्या वर्षीपेक्षा निकाल आपला वाढलेला आहे. दरवर्षी हा निकालाची टक्केवारी वाढते आणि यामध्ये प्रामुख्यानं नवीन अभ्यासक्रम, त्याचं प्रशिक्षण, योग्य प्रकारे त्या विषयाचा आशय स्पष्ट करणारे पाठ्यपुस्तकं मला पण ते वेळेत पोहोचवणं आणि त्याचबरोबर जे आपले कॉमन इंटरेस्ट होणार आहे किंवा विशेषतः विद्यार्थ्यांना वर्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं किंवा विद्यार्थ्यांची वर्गातली उपस्थिती वाढवणं आणि हा त्यातला एक भाग आहे. याचबरोबर गैरमार्गाचा लढा या माध्यमातून खरं म्हणजे कॉपी प्रकरण थांबवणं किंवा कमी करणं या उद्देशाबरोबरच कॉपीमुळं काय होतं आणि कॉपीमुळं मुलांचं नुकसान किती होतं हे मुलांपर्यंत, पालकापर्यंत पोहोचवणं आणि त्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आपल्याला उपयोगी पडतात. खोटं यश मिळालेलं जे आहे ते निश्चितपणे उपयोग पडत नाही. त्यावेळी मार्क मिळतील, पण पुढे मात्र आपण टिकून राहत नाही. आणि म्हणून अभ्यासाकडं मुलांना जागृत करणं, मुलांना प्रवृत्त करणं, त्यांना त्या कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, त्यांना काउन्सिलिंगच्या सहाय्याने मदत करणं आणि पालकांना मुलांच्या अभ्यासाकडं आपल्या व्यस्त कालावधीमधून, कार्यकालामधून वेळ देणं, फॉलोअप करणं, या सगळ्या बाबीमुळं आपण निश्चितपणे निकाल चांगल्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेला आपण एक नवीन सुविधा दिलेली आहे, ती म्हणजे प्रामुख्यानं मूल्यांकन जे आहे, पुनर्मूल्यांकन हे प्रथमतः आपण देतोय. काही मंडळांनी यापूर्वी द्यायचा प्रयत्न केला पण त्यांना फार यश आलं नाही, पण आपण निश्चितपणे विचार करून हे निर्णय घेतलेला आहे. आणि पुनर्मूल्यांकनामध्ये आपण जर पाहिलं तर झेरॉक्सच्या माध्यमातून ज्या उत्तरपत्रिका मुलांमध्ये पोहोचलेल्या आहेत तर पुनर्मूल्यांकनाचे फार पुढं केसेस कमी आलेले आहेत. त्यामुळं आपला मूल्यांकन पद्धती निश्चितपणे चांगली आहे, तिची गोपनीयता चांगली आहे आणि तरी आपण ही सुविधा देतोय मुलांना की ज्या अनुषंगानं त्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी मिळेल. त्याचबरोबर क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी संधी दिलेली आहे. 17मध्ये फॉर्म भरून आपण विद्यार्थ्यांना बाहेरून परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देतोय. आपले जवळपास 346 प्रश्नपत्रिका आहेत. 6-7 माध्यमातून प्रश्नपत्रिका आपण देतोय आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण निश्चितपणे निकालाची टक्केवारी की निकालाची गती वाढायचा प्रयत्न निश्चितपणे करतोय. गुणवत्तेकडे आपण हळूहळू जायचा निश्चितपणे सगळ्याच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. एकूण आपल्या नियमित विद्यार्थ्यांमध्ये 10,98,709 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यामध्ये 6,06,778 मुले आणि 4,91,931 मुली होत्या. उत्तीर्ण झालेल्यांचं प्रमाण आहे 4,60,277 मुले आणि 4,10,153 मुली. निकाल जर पाहिला आपण तर एकूण निकाल 79.95% आहे, म्हणजे 5% पहिल्या वर्षी पूर्वीच्या पेक्षा 5-6% जास्त आहे. मुलांचा निकाल हा 76.62 आहे, मुलींचा 84.06% आहे. म्हणजे मुलींचा निकाल दरवर्षीप्रमाणे मुलींची निकालामध्ये मुलांपेक्षा आघाडी घेतलेली आहे. आपण विभागवार जर पाहिलं तर विभागवार सुद्धा प्रत्येक विभागाचा निकाल वाढलेला आहे. पुण्याचा 81% आहे. नागपूर 73.10% आहे.
औरंगाबाद 85.26% आहे, मुंबई 76.81%, कोल्हापूर 84.14%, अमरावती 82.19%, नाशिक 79.01%, लातूर 83.54%, कोकण 85.88%. म्हणजे कोकणचाच निकाल तसा वाढ झालेली नाही. बाकी 2% 10-20% निकाल प्रत्येक मंडळाचा निश्चितपणे वाढलेला आहे. आपण 10वीचे म्हणजे HSC आणि SSCचे जे परीक्षेचे आवेदनपत्र आहेत ते ऑनलाईन घेण्याचा विचार गेल्या वर्षी सुरू केला आणि साधारणतः मंडळामध्ये कोणताही निर्णय घेत असताना आपण पहिल्यांदा पूरक परीक्षेवरती घेतो. त्यामुळे ऑक्टोबर 13साठी जे विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या पूरक परीक्षेला बसतील त्यांचे आवेदनपत्र आम्ही ऑनलाईन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच आम्ही ते जाहीर करू. आणि त्या अनुषंगाने त्यानंतर पुन्हा मार्च 14ची जी परीक्षा आहे त्याचे फॉर्म ऑनलाईन घेतले जातील. त्या ऑनलाईन फॉर्ममुळे विशेषतः ज्या चुका असतात प्रामुख्यानं त्याचा एक फायदा असा आहे की आता विद्यार्थ्याच्या नावामध्ये चूक होते, म्हणजे स्पेलिंग चुकलेलं असतं किंवा आडनाव बदलतं, जन्मतारीख चुकलेली असते. या गोष्टी निश्चितपणे चुकणार नाही आणि त्या अनुषंगानं त्याचा निकालाच्या परिणाम नाही. याच्यामध्ये आता ऑनलाईनच्या बाबतीमध्ये म्हणजे ऑनलाईन निकाल घेत असताना आम्ही अशी सुविधा देणार आहोत, म्हणजे विशेषतः ते सॉफ्टवेअर देऊन त्यांनी आपल्या कम्प्युटरवरती ते तयार करावं आणि मग सेंड करताना ऑनलाईन सेंड करता यावं या पद्धतीने केलं जाणार आहे. म्हणजे अनेक वेळा लगेच त्यांना ते करता येईल. म्हणजे एकदम ऑनलाईन इतर फॉर्म सगळं ते न भरता त्याला ही सुविधा पण राहील. म्हणजे ऑफलाईन म्हणा किंवा म्हणजे एकूण माहिती तर आपण हे करू शकेल, त्यांना ऑनलाईन सगळी तो ॲक्सेस करून घेईल आणि मग आपल्या कम्प्युटरवरती त्याचा प्रत्येकाचे, कारण त्यामध्ये काय आहे मुलाची जन्मतारीख जी आहे यामध्ये महत्त्वाची म्हणजे तारीख, कारण हे डॉक्युमेंट जे आहे शाळा सोडल्याचा दाखला हा कोर्टामध्ये सुद्धा जन्मतारखेसाठी करायला लागतो सगळ्या ठिकाणी. पण त्याची जन्मतारीख जी आहे ती मुलांना भरलेली बरोबर आहे की नाही ही मुख्याध्यापन तपासायची आहे. म्हणजे ऑनलाईन भरल्यानंतर जी प्रिंट येईल त्या प्रिंटवरती मुलांच्या सहीबरोबर मुख्याध्यापक सहीसाठी राहणार आहे ऑथेंटिसिटीसाठी आणि ती मंडळाकडे ताब्यात राहणार आहे. त्यामुळे ते त्याबद्दल पेपरमध्ये सबमिट होणार की प्रत्येक ऑनलाईन पेपरमध्ये सबमिट व्हावंच लागतं, कारण ते रेकॉर्डला राहणार आहे. त्याचं नाव त्यांनी तपासलेलं आहे म्हणजे त्यामुळे डबल चेक राहील. मुलगा स्वतः भरणार आहे, त्याने भरलेलं बरोबर आहे का नाही ते हेडमास्टर पाहिल आणि तो शिक्का सही मारून आमच्याकडे देईल. नाही तर त्यामध्ये प्रोजेक्ट आहे आणि प्रात्यक्षिक आहे, हे शाळा स्तरावरती कॉलेज स्तरात राहणार. यामध्ये लेखी परीक्षा घेण्यासाठीचा मुद्दा तिथे मांडला गेला होता, परंतु तो कोर्टाने ॲक्सेप्ट केला नाही आणि ही परीक्षा संबंधित कॉलेज स्तरावर राहणार आहे आणि कॉलेज स्तरावर प्रोजेक्ट आणि प्रात्यक्षिक आहे त्याची मार्क कॉलेज स्तरावर जे दिली जातील तीच मार्क मंडळाने गुणपत्रिकेमध्ये द्यायची. माहेर सोडून सासरी